माजी नगरसेविका केविना गायकवाड, उबेद पटेल तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने आमदार थोरवे यांनी राष्ट्रवादीला दणका दिला आहे। शिंदे शिवसेना पक्षाची आढावा बैठक आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत खोपोलीतील महाराजा मंगल कार्यालयात पार पडली। या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, युवा सेना अधिकारी प्रसाद थोरवे, माजी नगरसेवक मोहन अवसरमल यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली। कामगार दिनानिमित्ताने नाका कामगारांना साहित्याचे वाटपही करण्यात आले। तसेच नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, नगरसेवक हरीश काळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं हे कदापि विसरणार नाही। त्यामुळे जे कार्यकर्ते पक्ष सोडून जातात त्यांचं खूप दुःख होतं, अशी भावना आमदार थोरवे यांनी व्यक्त केली। शिवसेना पक्ष संघटना नसून एक परिवार आहे। या परिवारात मतभेद असतील म्हणून या परिवारातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील, परंतु ते त्या ठिकाणी राहू शकत नाहीत, ते पुन्हा स्वगृही परततील, अशी भावना आमदार थोरवे यांनी व्यक्त केली। नक्कीच शिवसेना हा एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये भांडाला भांड लागत असतं आणि त्यामध्ये मतभेद त्या ठिकाणी जरी झालेले होते तरी ते मनभेद नव्हते। त्यामुळे मतभेद होऊन काही कार्यकर्ते माझ्यापासून राष्ट्रवादीमध्ये त्या ठिकाणी गेलेले होते। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सचिन गुरसाल सारखे निष्ठेचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते, शोएब मुल्ला असेल, त्यांनी तत्काळ या ठिकाणी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। बाकी राहिलेले कार्यकर्ते सुद्धा थोड्या दिवसामध्ये पुन्हा एकदा स्वगृही परततील हा आत्मविश्वास मला त्या ठिकाणी आहे। कारण राष्ट्रवादी हा पक्ष आहे आणि शिवसेना ही संघटना आहे। त्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारी संघटना असल्यामुळे या संघटनेवर काम करणारा कार्यकर्ता कधीच दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करू शकत नाही आणि हे आपल्या सगळ्यांना आम्हाला माहिती आहे। कारण ज्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे शिवसेना वाढीसाठी काम केलेलं आहे ते कार्यकर्ते थोडे रागापोटी जरी त्या ठिकाणी गेलेले असतील तरी थोड्या दिवसामध्ये राहिलेले कार्यकर्ते सुद्धा पुन्हा एकदा स्वगृही परततील हा आत्मविश्वास मला त्या ठिकाणी आहे। म्हणून उबेद पटेल सारखे सुद्धा कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे मागील 8 दिवसापूर्वी ज्या काही बातम्या या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या ती शिवसेनेला त्या ठिकाणी चपराक दिली, परंतु शिवसेना ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहताय की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेनेचं दौडदौड सुरू झालेली आहे। अनेक प्रवेश त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहेत। बच्चू कडूंनी पूर्ण प्रहार संघटना घेऊन बच्चू कडू शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यामुळे शिवसेना ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। त्यामुळे या संघटनेवर विश्वास ठेवून अनेक लोक प्रवेश करत आहेत। पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला अनेक प्रवेश या खोपोली शहरामध्ये शिवसेनेमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।